रेल्वे स्टेशनवर व्हिडिओ काढणं आम्हाला एवढं भारी पडेल या गोष्टीचा मी विचार बी नव्हता केला. ते झालं असं भावनो, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आम्ही सगळे विरुद्ध पोहायला आलो. आपले रोशन दादा, विशाल दादा, पिसाट, रमन भाऊ, आम्ही सगळ्यांनी मिळून सकाळीच बम माहोल केला. त्याच्यावर वापस रोशन दादाच्या घरी आलो. तटून जरा आम्ही गप्पा मारल्या आणि शेवटी मी दादाला म्हटलं आम्ही जातो आता. पण मग वहिनी साहेब कशाच्या ऐकतात रे बा. ते म्हणत की जेवण केल्याशिवाय जर गेले तर डबल माझ्या घरी यायचं नाही. मग काय बा पटापट जेवण करून घेतलं आणि त्याच्यावर बिना काही टाइमपास करता आम्ही घरी जायला निघलो. या एका दिवसामध्ये या लोकांनी आम्हाला एवढं प्रेम दिलं की मी शब्दात मांडू बी नाही शकत. ते म्हणतात ना ब्रदर्स फ्रॉम अनदर मदर, तसाच का विषय झाला. कोणाचं काही चालू असते तर कोणाचं काही चालू असते, पण आमची राशीबाई अलगच विचारत असते. नाही हाव म्हणता शेवटी आम्ही तिथून निघलो, रेल्वे स्टेशनवर आलो. आमच्या ट्रेनला यायला टाइम होता म्हणून आम्ही व्हिडिओ काढत बसलो. पण मग तेवढ्यातच झालं असं की तिथं पोलीसवाले आले. शुभम दादा वाव गेले पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले. आम्हाला तर वाटलं होतं बम पिटतात आता याले, पण मग तसं काहीच नाही झालं. भाऊ तर एकदम थाटामाटात पोलीस स्टेशनच्या बाहेर आले. भाऊ पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्याबरोबर आम्ही जेवढा व्हिडिओ अर्धा राहिला होता तेवढा काढून घेतला. त्याच्यावर आमच्या रेल्वेचा टाइम होणार होता म्हणून तिकीट बी काढून घेतली. चालू दुपारच्या 2 वाजतापासून आम्ही स्टेशनवर राहिलो. आमची रेल्वे कधी आली? रात्रीच्या 8 वाजता. जनरलचं तिकीट काढलं आणि रिझर्वेशनच्या डब्यातून बसलो. मग काय होणार होतं, टीसीने हाकलून दिलं, मग गेटात येऊन बसलो. अरे बा आम्ही एकच दिवस सोबत होतो, पण असं वाटू राहिलं की 10-12 दिवस सोबत होतो की काय. एकामेकाला सोडून जायची इच्छाच नव्हती. पण मग शेवटी छात्यावर 2-3 किंडलचा दगड ठेवला आणि आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. अरे काय म्हणता भाऊ, चला येतो मग आम्ही. आला आमचं स्टेशन. चला मग भावांनो, आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तेवढं फॉलो करून टाका. आणि पाहुणे भावा तुम्हीच कशाला थांबता, काहीतरी वाजून टाका. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से.